नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर पुस्तकातील कथा पैज धाडस ब्याद. लेखक वपू काळे. इंजिन आणि गाडीचा डब्बा ह्या दोन गोष्टी वगळल्या तर अख्खी गाडी गच्च भरली होती. राखीव डब्यात एका बाकावर सदावर्ते, लाटकर, कुमटेकर, पेठे, निगुडकर आणि वैष्णपायन एवढे सगळे एकाच बाकावर बसले होते. त्यातला सदावर्ते खिडकीजवळ. प्लॅटफॉर्मवरून प्रत्येक डब्यात डोकावत एक माणूस चालला होता. त्याला अर्थातच बसायला जागा हवी होती. सदावर्तेच्या खिडकीतून त्यानं आत डोकावल्यासारखं केलं. काय हवंय? जागा? तो गृहस्थ मानेनेच हो म्हणाला. किती जण आत? सदावर्तेनं विचारलं. मी एकटाच आहे, तो गृहस्थ आशाळभूतपणे म्हणाला. एकच जागा शिल्लक आहे, सदावर्ते म्हणाला. त्या माणसानं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. सदावर्तेने आपली मांडी थोपटून दाखवली. त्यावर चेहरा टाकून तो गृहस्थ निघून गेला. एवढं घडल्यावर सगळेजण हसले. निगुडकर म्हणाला, सदावर्ते, आता हा जोक जुना झाला. आता काहीतरी नवीन शोधून काढा. तुम्हाला जुना, पण ऐकणाऱ्याला नवीन. तुम्ही रोज पाहता म्हणून. एखाद्या दिवशी तुझी खरोखरच कुणीतरी जिरवेल. पेठे म्हणाला. इम्पॉसिबल. कळेल केव्हा तरी. शेराला सवा शेर भेटतोच या जगात, लाटकर म्हणाला. अरे लेका, पण तो सवा शेर कधी ठरेल? मी जर मागे हटलो तर? मी जर त्याला शेवटपर्यंत मांडीवर बसून घेतला तर? 4 तास एखाद्याला मांडीवर बसून घ्यायचं म्हणजे काय जोक वाटला तुला? अरे 1.5-2 वर्षाच्या मुलालाही आपण कंटाळतो. अवघडतं अंग, कुमटेकर म्हणाला. आणि संध्यावरत्या, समज एखादी बाई जागा शोधत आली तर मग माझी मांडी दुखणार नाही, तुमची सर्वांची पोटं दुखतील. अरे सोड. बाई कशाला झक मारायला तुझ्या मांडीवर बसेल? ती तोंड रंगवील आणि जाईल बायकांच्या डब्यात, लाटकर. पुढे काय होईल हा प्रश्नच नाही. काही व्हायचंच नाही पुढे, कारण याची हिंमतच व्हायची नाही. मांडीवर जागा आहे म्हणून सांगायची. करून दाखवू हिंमत? नुसतं हो म्हणा. हम पीछे नहीं हटने वाले. पैज. येस पैज. सदावर्तेनं आव्हान स्वीकारलं. आपण पैज मारणार नाही. पेटेनं असहकार पुकारला. का? निडगुडकरानं विचारलं. अरे चांगले आरामात एखादी बाई मांडीवर बसणार, त्याचं सौख्य त्याला मिळणार, आणि वर आपण आणखी पैसे द्यायचे, म्हणजे ह्या चोराची मजाच. अगदी सालानकुत कन्यादान म्हणायला हवं. करेक्ट. हे आपल्या टाळक्यातच नव्हतं आलं. मग काय सदावर्ते, एखादी बाई बसलीच तुझ्या मांडीवर तर आम्हाला काय देशील? मानशी 10 रुपये. वैष्णपायनं विचारलं. 10 रुपये फारच कमी होतात. जास्त हवेत, पेठे म्हणाला. आपण ते बाईवर अवलंबून ठेवूया का? लाटकरानं डोकं चालवलं. म्हणजे कसं? बाई जेवढी सुंदर तेवढे जास्त पैसे सदावर्तेने द्यायचे. सदावर्ते काही कमी नव्हता, तो म्हणाला. आणि तिने मांडीवर न बसता विनयभंगाच्या आरोपाखाली तोंडात चप्पल द्यायची ठरवलं तर तुम्ही सर्वांनी त्या माझ्याऐवजी खाल्ल्या पाहिजेत. ते विसरा सदावर्ते. बायकांचा विनयभंग हल्लीच्या जमान्यात छोड यार. हल्ली पुरुषांचा विनयभंग होतो. डब्यात हास्यकल्लोळ झाला. लाटकर पुढे म्हणाला. उलट नाही झालं म्हणजे मिळवली. कसं? ती तुला मांडीवर घेऊन बसेल. काही वेळ सगळे गप्प बसले. तेवढ्यात योगायोग असा की नेमकी एक बाईच जागा आहे की नाही हे पाहण्यासाठी खिडकीत डोकावून पुढे गेली. का रे, आता गप्प का बसलात? पेठेने विचारलं. अरे त्याची काय हिंमत आहे? करून दाखवणारी माणसं वेगळीच असतात. तुम्ही लेको सगळे शारदेचे बाप आहात. कांचन भट. आधी पैजेचं ठरवा, मग दाखवतो हिंमत करून. जाऊ दे म्हणा.
पैजा मारणारे निराळेच असतात. सदावर्तेनं सगळ्यांना छेडलं. ऑल राईट, आपण देऊ 10 रुपये, पण तुझी लेका चैन होणार नक्की. लेको, बाई मांडीवर बसल्याच्या सौख्याची ही किंमत नाही. तिनं तोंडात भडकवली तर त्याचं काय? नंतर काय होईल ते होईल. मी विचारण्याचं धाडस करतो की नाही हे पाहण्याची ती किंमत. ऑल राईट, ॲग्रीड, माझेही 10 रुपये, निगुडकर म्हणाला. आपलेही, बाकीच्यांनी साथ दिली. सॉरी, केवळ 50 रुपयांसाठी एवढ्या लोकांसमोर आम्ही आपली बदनामी होऊन द्यायला तयार नाही. जर लेको घोटाळा झाला तर स्टेशनवर गर्दी व्हायची, आम्हाला मारही बसायचा. नकोच ते. पण मौज अशी की सदावर्ते जो मागे हटायला लागला तो बाकीच्यांना चेव आला. पेटे गप्प होता, पण कुमटेकर म्हणाला, माझे 15 रुपये नुसते विचारण्याचे. तिने जर तोंडात भडकवली तर 20 रुपये, आणि तिनं मांडीवर बसून प्रवास केला तर? निगुडकरनं विचारलं. इम्पॉसिबल, पेटे म्हणाला. तसं झालं तर माझे 50 रुपये, कुमटेकर म्हणाला. एकदम 50? लाटकरनं विचारलं. त्याला काय झालं? तसं घडणारच नाही. 100 रुपयेसुद्धा कबूल करायला हरकत नाही. मग काय सदावर्ते, दाखवणार का हिंमत? सगळ्यांनी पैसे आधी काढून द्या माझ्याजवळ, तर विचार करीन. काहीच नाही झालं तर पैसे वापस. तेवढ्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. आता काय उपयोग, पेठे म्हणाला. वेळ नाही गेली अजून. ज्याला धाडस करायचं आहे तो कुठंही केव्हाही करू शकतो. दादर स्टेशन आहे अजून. मला असं उगीच चिडवू नको हं. आय ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. हातात हात मिळवले गेले आणि गाडी हलली. लाटकर, पेठे, निगुडकर, कुमटेकर आणि वैष्णपायन सर्वांनी 50-50 रुपये काढून सदावर्ते जवळ दिले. दादर गेल्यावर चान्स नाही सर्वांनी बजावलं. सदावर्ते गप्प बसला. त्याचा चेहरा आता उतरल्यासारखा दिसत होता. आपण भलत्याच जिद्दीला पेटलो आहोत का, ह्या विचारानं तो गांगरला होता. आता माघार घेता येणार नव्हती. आज जर धाडस दाखवून ह्या सर्वांची तोंड गप्प नाही केली तर रिटायर होईपर्यंत ऑफिसात धडगत नव्हती. पण हा केवळ धाडस दाखवण्याचा प्रश्न नव्हता. मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागणार नव्हता. धोकाच जास्त होता. एखादी महामाया भेटली तर प्रकरण पोलिसापर्यंत जायचं, बदनामी व्हायची, कदाचित फिर्यादही, आणि दंड वगैरे झाला तर नोकरीवरही गदा. कारण विनयभंगाचा आरोप हा गंभीर ठरायचा. त्याशिवाय बायको ठेचा करील आपला. तिच्या माहेरची माणसं कोणत्या नजरेनं पाहतील. 250 रुपये एका रकमेनं मिळतील, पण कुणी सांगावं? पैजा मारून आपल्याला भरीला घालणारी ही मित्रमंडळीच आपली नालस्ती सगळीकडे करतील. काय करावं? मुकाट्याने प्रत्येकाचे पैसे परत करावे आणि पराभव कबूल करून गप्प बसावं. सदावर्ते इकडे अशा विचारात पडला होता आणि इकडे 5 जण एकमेकात नेत्रपल्लवी करत बघ टरकला की नाही असं म्हणत होते. समोरच्या बाकावर बसलेल्या अनोळख्या प्रवाशांनाही आता त्यात गंमत वाटत होती. सदावर्तेने धाडस केलंच तर त्यांनाही हवं होतं. सदावर्तेच्या तोंडात बसली तरी बघे लोकांची करमणूक होती, आणि निराळं काही घडलं तरी त्यांना ते हवंच होतं. दादर आलं. गाडीचा वेग मंदावला. सदावर्ते, बेस्ट ऑफ लक टू यू, लाटकरनं सदिच्छा व्यक्त केली. गाडी थांबली. लोक डब्यातून खिडक्यातून डोकावू लागले. तेवढ्यात एका मद्रासी बाईने डोकावलं. चिक्कार तेल लावून घातलेली वेणी, नाकात चमकी, लाल रंगाची भडक साडी, काळा वर्ण. विचार ना तिला, पेटेनं चिथावलं. सदावर्ते गप्पच होता. ती बाई पुढच्या डब्याकडे गेली. तेवढ्यात तिकडून आणखीन एक मुलगी आली. वय जेमतेम 23-24, केसाची पॉनीटेल, डोळ्याला गॉगल, गळ्यात थर्मास,
अंगात तंग पंजाबी ड्रेस, सिवलेस. त्या मुलीनं खिडकीतून डोकावताच लाटकरनं आपले कोपर सदावर्तेच्या बरगडीत खुपसलं. सदावर्तेला एकाएकी काय वाटलं कुणास ठाऊक. मगाचेच विचार त्या आपलातून तरुण सुंदर बाईला पाहिल्यावर तो विसरला. ही इतकी आकर्षक स्मार्ट पोरगी खरोखरच आपल्या मांडीवर बसून पुण्यापर्यंत आली तर, ह्या कल्पनेचा त्याला मोह पडला. तिच्याकडून चप्पल मिळण्याचा संभाव्य धोकाही तो विसरला आणि त्याने मोडक्या तोडक्या हिंदीत विचारलं, जगह मांगती है क्या? जी हाँ, तो आइए अंदर. कहा? आणि सदावर्तेच्या पुढच्या उत्तरासाठी त्या पांडवांनी आणि समोरच्या अनोळखी सहप्रवाशांनी पण श्वास आवरून धरले. सर्वांकडे अर्थपूर्ण नजर टाकीत सदावर्तेने मांडीवर हात मारून दाखवला आणि मनातल्या मनात राम नामाचा जप करायला सुरुवात केली. आणि काय घडणार हे कळायच्या आतच ती पंजाबी मुलगी थँक्स म्हणाली आणि एखाद्या पुरुषाप्रमाणे तिने सराईतपणे खिडकीतून उडी मारली. खिडकीतून डब्यात प्रवेश करताना जो काही काल अपरियपणे जाणार होता, तेवढ्या काळात सदावर्तेनं सगळ्यांकडे धास्तावलेल्या नजरेनं पाहिलं, पण कुणीही त्याला सावरण्याच्या मनस्थितीत राहिलेलं नव्हतं. कारण त्या तरुणीच्या अकल्पित कृतीनं सगळेच गोंधळात पडले होते. खिडकीतून डब्यात प्रवेश करून तिनं उभं राहायला जागा मिळवली. हातातली छोटी सुटकेस त्यावेळेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच्या एका माणसानं हातात धरली होती. सदावर्तेला अजून ऊर्ध्व लागलेला होता. ती बाई एकटी नव्हती, म्हणजे कोणत्याही घटकेला ती बरोबर आलेल्या माणसाकडे तक्रार करू शकणार होती. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर उभ्या राहिलेल्या माणसानं तिला शुद्ध मराठीत विचारलं, सरू, तू ह्या गर्दीतून कशी जाणार? अरे, माझी बसायची सोय झाली आहे, काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात गाडी हलली. गाडी स्टेशनच्या बाहेर येईपर्यंत त्या बाईनं वाट पाहिली आणि एखाद्या माणसानं आपलं राखीव जागेचं तिकीट दाखवून शांतपणे पण अधिकारवाणीने बसायला मागावं, त्याप्रमाणे ती मुलगी म्हणाली, हा मिस्टर, बी रेडी. सदावर्तेच्या छातीत धस झालं, पण आता प्रकरण पेटणार होतं. मित्रांसमोर माघार घेता येणार नव्हती आणि त्या तरुणीला समर्पक उत्तर देता येणार नव्हतं. तरी इकडे तिकडे बघण्यात सदावर्तेने 1-2 मिनटं घालवलीच. चला, जागा द्या मला. यू हॅव प्रॉमिस मी. अहो पण बिन कुछ नाही. गर्दी बघून मी गाडी सोडणारच होते, पण तुम्ही चांगली जागा देऊ केलीत. नाऊ स्टिक यू युअर वर्ल्ड. एवढं बोलून ती समोर बसलेल्या 1-2 माणसांना म्हणाली, काय हो, माझं काही चुकतंय का? चुकलं नाही, पण प्रशस्त नाही वाटत. त्या बाईशी बोलण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत एक गृहस्थ तत्परतेनं म्हणाला, प्रशस्त आहे की नाही ह्याचा विचार बसायला सांगणाऱ्यानं करावा. एवढं बोलून सदावर्तेची परवानगी गृहीत धरून ती बाई सरळ त्याच्या मांडीवर रेललीच. ती बया ऐकत नाही हे पाहिल्यावर त्यातल्या त्यात सदावर्ते नीट बसला. त्याच्या मांडीवर व्यवस्थित बसत ती म्हणाली, थँक्स. आणि नेहमीच्या बसायच्या जागेवर बसावं त्याप्रमाणे ती बिनदिक्कतपणे सदावर्तेच्या मांडीवर बसली. इकडे ती मांडीवर आणि इकडे पेटेचं कोपर बडगडीत. अशा अवस्थेत प्रवास सुरू झाला. कसं वाटतंय? पेटेनं हळूच विचारलं. सदावर्ते सुकावला होता, पण त्या सौक्यात फार मोठी भेसळ होती. आजूबाजूच्या लोकांच्या बोचरा कुसीत नजरा, आणि नाही म्हटलं तरी ती पोरगी वाटलं तेवढी दिसली तेवढी हलकी नव्हती. तो एकांत नव्हता, मर्यादित स्वरूपात तमाशाच वाटावा असा तो मामला होता. लादलेला स्पर्श होता. सदावर्तेचा चेहरा उतरला, पण बाकीचे बरी जिरली ह्या आनंदात होते. पण तो आनंद व्यक्त करायची सोय नव्हती. त्या तरुणीच्या वेशभूषेप्रमाणे ती खरोखरच पंजाबी किंवा सिंधी असती तर बरं झालं असतं. सदावर्तेच्या मनसोक्त फिरक्या तरी घेता आल्या असत्या, पण ती महाराष्ट्रीयन असल्यानं मामला बिघडला होता.
एखादा अस्पष्ट टोमणाही मारायची सोय नव्हती. बरं, जी बाई पुरुषाबरोबर आव्हान स्वीकारून सरळ 4 लोकात मांडीवर बसू शकते, ते उत्तराला प्रत्युत्तर करून केव्हाच आपल्याला गप्प बसवेल ही धास्ती प्रत्येकाला होती. बरं, त्यातूनही ती इतकी जवळजवळ म्हणजे आता सदावर्तेच्या चक्क मांडीवरच की होती की ती खाणाखुणा करणं, कानात पुटपुटणं यातलं काहीही शक्य नव्हतं. खुद्द सदावर्तेला वाटलं की 2-4 मिनिटं ही बसेल मांडीवर आणि एकवार आपली जिरवून उठून उभी राहील. पण छे, ठाणे स्टेशन गेलं तरी ती आरामात बसली होती. मग तिने आरामात खाली वाकून वाचण्यासाठी म्हणून मासिक काढलं. ती आता आरामात वाचत बसणार होती. आता सदावर्तेच्या सहनशक्तीचा अंत होता. त्याचा चेहरा कमालीचा उतरला. पेठे, लाटकर, निगुडकर वगैरे कंपूला सदावर्तीची एकीकडे क्यू येत असतानाही त्याचा कुठेतरी हेवाही वाटत होता. सदावर्ते तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बोट दाखवून ती जड आहे खून करीत त्या सर्वांना म्हणाला, ही देखा लेकिन बडगा नाही देखा. त्यानंतर ही धोंड तुम्हाला तुमच्या मांडीवर हवी आहे का असं नजरेनं विचारित होता. आणि बाकीचे नको, तुझ्या मांडीवरच ती छान दिसत आहे असं नजरेनंच सांगत होते. ह्या खानाखुणा तिला कळल्या नाहीत, पण बाकीच्या प्रवाशांना कळल्या आणि त्यांना हसणं आवरेना. त्यातला एकजण तर उठून पलीकडच्या भागात गेला. तो पलीकडच्या भागात गेला आणि मग एक नवा चेहरा तो प्रकार बघायला डोकावून जाऊ लागला. हळूहळू डब्यात बहुतेक लोकांनी तो प्रकार आलटून पालटून पाहिला. तेवढ्या गर्दीत तिकीट चेकर आला. सदावर्ते केविलपणे म्हणाला, बाई, जरा उठलात तर खिशातलं तिकीट काढून दाखवीन म्हणतो. जरूर जरूर असं म्हणत सरोज उठली. त्या निमित्ताने सदावर्तेला पाय मोकळे करायला मिळाले. तिकीट चेकर तिकीट पाहून पुढच्या विभागात गेला. सदावर्तेच्या परवानगीची वाट न बघता सरोज पुन्हा त्याच्या मांडीवर बसली. आता मात्र समोरच्या एका साधारण म्हाताऱ्या म्हणजे 50शीकडे झुकलेल्या माणसानं त्या बाईला सरोजला म्हटलं, बाई, तुम्हाला मी माझी ट्रंक देऊ का बसायला? त्यावर सरोज पटकन म्हणाली, नको, आय एम क्वाईट कम्फर्टेबल हिअर. असाल हो, पण जरा त्याचा विचार कराल की नाही? त्याचा विचार मी कशाला करू? मला मांडीवरची जागा देताना त्यांनी त्याचा ताकदीचा विचार केला असेल ना. अहो, कसली ताकद नि कसलं काय, नुसता पोरखेळ. पैजेतून निर्माण झालेली जिद्द आहे ही. वाटलंच मला पैजेचा प्रकार असणार म्हणून. ठीक आहे मग, ही इज पेईंग द कॉस्ट ऑफ इट. ते ठीक आहे हो, पण बाई, स्वतःचा विचार करा. त्यांचा करणार नसला तरी कसला विचार? हे शोभत नाही. हे पहा, असं आहे त्याचं. मला जे ओळखतात त्यांना मी कशी आहे ते माहीत आहे. तेव्हा ओळख असणाऱ्यांची भीती नाही. आणि जे मला ओळखतच नाहीत त्यांना मी तरी कशाला भिवू? तरी बरं नाही दिसत. त्याला आता आम्ही बायकांनी काय करायचं? सभ्य सुशिक्षित म्हणवणारे लोक समाजात असे वागतात. तेव्हा ज्या बायकात थोडी हिंमत असेल त्यांनीच अशा माणसांची जिरवली पाहिजे. मांडीवर बस म्हणणारे दुःशासन समाजात अजून चालत आलेत, पण त्या मांडीला रक्तस्नान घालणारे भीम उरलेले नाहीत. तेव्हा आम्ही काय करावं? समोरचा म्हातारा गप्प बसला. गाडी कर्जतला थांबली आणि सदावर्तेचं दुर्दैव्य पुरतं ओढवलं, कारण नेमके डब्यासमोरच त्याचे श्वशूर उभे. सदावर्तेला पाहून ते पुढे आले आणि तो प्रकार अवाक होऊन पाहत राहिले. न राहून ते म्हणाले, जावई बापू, हा काय प्रकार? सदावर्तेच्या गळ्याला कोरड पडली. तो काहीतरी सांगणार तेवढ्या सरोज म्हणाली, वा, छान. हे आपले जामात का? छान, आपण भेटलात हे उत्तम झालं. तुमच्या ह्या जावई बापूंनी प्रवासात माझ्या मांडीवर बसायला जागा दिली आहे. त्यांच्या ऑफिसातली मंडळी बरोबर आहे,
पण हा पराक्रम तुमचे जावई बुवा तुमच्या मुलीला सांगणार नाहीत, तेव्हा तुम्ही हा प्रकार पाहून ठेवलात हे बरं झालं. मी पुण्यापर्यंत असाच प्रवास करणार आहे. आणि खरोखरच सरोजनं शिवाजीनगरपर्यंत तसाच प्रवास केला. पुण्यापर्यंत त्या विषयावर कुणाचीही बोलायची हिंमत झाली नाही. सदावर्तेने जड मनाने व अक्षरशः जड पावलांनी सगळ्यांचा निरोप घेतला. बाकीचे 5 वीर आज पगाराच्या दिवशीच 50-50 रुपयांचा फटका खाऊन घरी परतले. पुणे स्टेशनवरून सदावर्ते बसने घरी पोचला तेव्हा सरोज त्याच्या अगोदर पोचली होती. सदावर्तेचं पाऊल घरात पडताच सदावर्तेच्या बायकोने, सरोजने व सदावर्तेने एकमेकांना टाळ्या दिल्या. आता मला साडी हवी. वहिनी, पहिला माझा नंबर हा. मी नाटक किती चोख वटवलं हे पाहायला तू हवी होतीस. एकच खून सांगते, कर्जतला तुझे वडील आले होते. अगं त्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा आधी मला पातळ. सदावर्ते ओरडला. साडी खरेदी मग. आधी मेन्थॉलच्या अर्धा डझन बाटल्या आणा. हॉट वॉटर बॅग आणा. रात्रभर मांडी शेकेन तेव्हा उद्या खरेदीला बाहेर पडू शकेन.